ये देखा नया जाना से प्यार होता है दीवाना अब यहाँ से क्या हो जाए हम होने लग जाए हम होने लग जाए बापरे आलो माझ्या होणाऱ्या सासूरवाडीला आज लग्नाची तारीख पक्की करायची म्हणजे पक्की करायची मामा ओ मामा बापा त्याच्या घरचे लोक खूप कुणाईला काक नाही करत आहे हा मामा मेला तर नाही नाही पण मामा मेला असता तर याच्या अंगणामध्ये लाया आणि पोह्यांचा सळा पडला असता ना तसं तर काहीच चित्र दिसत नाही 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 झोपला बिपला असेल मामा मी एकनाथ अरे बापरे तुम्ही आल्या का जी साऱ्या सकाळपासून मी तुमची वाट पाहत आहो या का लवकर कोणतरी हो हो अरे तुझा बाप कुठं आहे तो कोटी गेला का जी बापा पण माझा डोकसाच काम नसे करत या आणि लवकर नाही एकदा प्रेम झालं की मग डोकसंच काय काहीच काम करत नाही माणसाचं नाही नाही पण तुझा बाप घरात नाही आहे आणि मी आतमध्ये येणं म्हणजे बरोबर नाही एक काम कर तुझ बाहेर आहे तसे नको म्हणा जी काहीच समजत नाही काहीच सुचत नाही 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 तुझ बाहेर आहे रे बापा मी आतमध्ये आलो ना तुझा बाप आला तर मग लाटा कोण खाईल किती वेळची वाट पाहत आहो मी तुमची साऱ्या सकाळपासूनची हा काचा तर सोंगमाले लावायला लावल्या निवड असे जे तिथे टिकल्या घडतेत ना काय ग डान्स कॉम्पिटिशन उद्याला आहे आणि हे सगळं आजच तुला करण्याची काही गरज होती पण तुम्हीच म्हणल्या ना पूर्ण तयारी करून राहायचो म्हणून अरे हो बाबा तयारी करून राहा म्हटलं मी पण कुठली तयारी तुझ्या गाण्याची तुझ्या नृत्याची चांगली तयारी कर असं म्हटलं होतं ना मी तो झाला तर झाला या बांगड्या तरी कोणत्या मापाच्या आणल्या असाल पहा बरं शिरतेत का आई व अरे तर बाबा मी काही तुझा साईज घेऊन गेलो होतो का मग आता आणि घुंगरूही बांधलीस नाही बांधता आले मस्त टाईट कपडा आहे आम्हाला वागताच अरे बाबा हा एकट्याचा काम नाही आहे उद्या त्या मेकअप रूम मध्ये 2 मुली या मदतीसाठी राहणार आहेत कदाचित तुझा असा तर विचार नाही की सगळीच तयारी करून आपण प्रॅक्टिस करावी हो तसंच काहीतरी असेल मग आता या बांगड्या लावून द्या ना अरे चाडगी हा तू एक काम कर या खुर्चीवरती आपला पाय ठेव म्हणजे मी चांगली चाळ आरून देतो काही गरज नाही रस्त्यावरचा घर आहे आमचा येणार जाणार पाहतील म्हणजे म्हणूनच म्हणत आहो हा म्हणूनच म्हणतो अंदर चांगला टेबल आहे अशी मी वर पाय करतोय चाड बांधून द्या आणि या कशा तरी शिरून द्यायचे ना बहु गोष्टी सांगतो का पाहता आमच्या घरा का अरे बेट्या सुधारली माझी पोरगी सुधारली अजिबात मुचूर मुचूर खर्राई गाणं आहे ना पिचिक पिचिक ठुकाय नाही 4 वेळा चेहरा तिला 5 वेळा फेरात लवली लावते पार जावयाची हवा लागली तर पोरगी दुरुस्त झाली जावई भेटले होते बाजारात म्हणलं पोरीला चांगलं शिक्षण द्या पार दुरुस्त झाली माझी पोरगी का पाहिजे आपल्या घरी जा हो आमच्या घरी का मंडई भरली आहे पाहून राहिले इकडे हा आई व आई वो म्हणते मला काय समजून नाही राहिला बे माझ्या पोरीला मायाची आठवण झाली असं आता या वयात कोणची मा आणून देऊ मी आई अरे बापरे आई व कमले आई व आई वो म्हणते बाजवून पडली तर नाही आता बाज विनते का बाजाच्या दोऱ्या मापत आहे मला काय समजून नाही राहिला कमले आई ओय काय करतेस वो कामात आहो थांब गा बाबू कामात आहो म्हणते मला काय करून नाही राहिला ना आई वो म्हणते कमले वो आय पाणी आण का बेटा एक ग्लास मोठ्यान तहान लागली मला बापू त्या वर्णीत आहे त्या मडक्यातला पेऊन टाका हा आमचा कुत्रा पाणी पिते याचा पाणी पिय म्हणते घरामध्ये आयो करते काऊन कोंबलं कामात आहो थांबा हळू आई कायचा आईव करून राहिलीस अरे पहिली वेळ राहिली ना तर थोडा त्रास होणारच आहे माझ्या बाबा अबे हा तर भक्क्या हो
हा कधी आला घरामध्ये येते जाते ना जावई बापू तू तुडकणं घरामध्येच घुसते बाबा याच्या का लग्नाचा पहिले का बारशाचा कार्यक्रम ठेव म्हणते का आईगो याचा का शंकर पार्वती आणि गणपती मांडीवर घेऊन लग्न लाव म्हणते का कामाले लवकर ना बाप्पा. पेटवते बे आता की नाही हा पदर बाजूला कर काशी करते हा तुले केलो घ्या हा आता की नाही हा पाय वर कर माझ्या बाबा कोंबल्या आमच्या घरी का ढेकले रावाले आला का हो तर असं झाला जी बापा आता का का हा तुझा बाप काय लय बडबड बडबड करताय वा तसाच बडबड करते त्याच्याकडे लक्ष नको द्या आपला काम करा ओ पागल झालो थांब, मी जाऊन पाहून येतो अशी नको जी बापा मग मला काय द्यायचं अरे थांब ना आता येतो मी का आता येतो म्हणता का करू नका नाही का हुंड बापा पेटवला बेया ना माझा ग सत्याना झाला गा दुर्बुद्धी सुचली नाही आले जावई केलो मी माझ्या बाबा कायची कदम चाल करत आहेस फोर्स मध्ये जाईन म्हणतो या वयामध्ये गोळ्या झाडशील तू खांद्यावर बंदूकच धरून हिंडीन हो रिकामा माणूस ठेवतात तिथे हा येता जाताना घरात घुसता हा काय सोपते का सोपते तुम्हाला अरे याच्यामध्ये न सोपण्याची गोष्टच काय घरामध्ये घुसलो म्हणूनच तर तुमच्या पोरीमध्ये आता फरक पडला ना हा बरोबर आहे आता तर फरक पडणारच आहे ना आता तर फरक पडणारच आहे ना वातावरणाचा फरक नाही पडा म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला तुम्हाला कामाला समजतात मी का समजून राहिलो अरे वा रे वा अजी तुम्ही बघा मामाजी त्या कॉम्पिटिशन मध्ये इथंच पहिला नंबर येते कोण बेवकूफ हो बे हा कॉम्पिटिशन भरव्या का बजार मांडता का माझ्या पोरीचा बजार मांडता म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय हो माझी मुलगी नाही आणि तुम्ही हो म्हणत होत्या अजी तिचा कामच आहे नाही म्हणण्याचा पण तिच्या नाहीला हो मध्ये परिवर्तन करण्याचा काम माझा होता ना बे वरतून नाकटोन वर करून सांगते बे हा काय काय लाशरम ठेवता का ती थोडीशी अरे पण याच्यामध्ये लास्ट शर्माची गोष्टच का आली मग पहा ना घराकर कसे लोक आमच्या पाहत आहेत नमस्कार जी माझा जावई वा फेकला जावई हे बघा तुम्ही जावयाचा पान उतारा करून बोलत आहात पान उतारा करण्यालायकच गोष्टी झाल्या जावई बापू अरे पण तुम्ही का विचार करत आहात तुम्ही का बोलतात हे काय माझ्या लक्षात येत नाही त्यापेक्षा मी कोमलला बोलवतो नको बोलवा घराकडे मनमाने लोक पाहतात कोंबले कोमल कोमल अगं बाहेर बाहेर ये. नको येऊ बाबा कोणाची पोरगी वाचवतो त्या घरामध्ये आलीस आमच्या कोण आहे अबे माझी कोंबली छो बाबा बाई मोठी भुरी भुरी दिसतेस तू. हो का बापू बापू मी फॅरम लावले ना मस्त अंग पायात धुतलं ए, काय तुला अक्कल बिक्कल आहे की नाही काय सांगितलं होतं मी तुला अगं साबणाने आंघोळ कर आणि नंतर फेरानोली लाव असं म्हटलं होतं ना मी पण तुम्हीच म्हणल्या ना जी फॅरम लावली लावल्या मस्त गरी गरी होशील म्हणून काय ना बाबा थोडीशी खातही जा हो खाताय जा म्हणजे ह्या फरकाबद्दल बोलत होते तुम्ही मग तुम्ही काय विचार करत होता बे माझ्या मनात मोठी वाईट कल्पना आली होती मी फेकला जावई म्हणलो आता मोठं सुंदर जावई आहे बे माझ्यात जावई हो काळा आहे पण तेल मुंगीच्या वाणी झलारते जावयासोबत बोलण्याची ही पद्धत आहे लाडो लाड प्यार आला मला तुमच्यावर प्यार प्यार आला प्यार आता दाखवा माझ्या मुलीमध्ये कोणते बदल केले ते हा ही आली खरी मुद्द्याची गोष्ट काय ग मी तुला बाईच्या जातीने कसं चालायचं हे शिकवलं होतं हे यांच्या देखत यांना चालून दाखव म्हणजे चालण्यापासून शिकवल्या आजी तुम्ही बघा एक एक गोष्ट बाई कशी चालशील तू? बापू चालून दाखव थांब बापा कोटीने तर हा पैलवान काय गे तुझ्या लक्षात कसं राहत नाही हा लक्ष कुठं असतं तुझा तुला काय सांगितलं होतं मी की बाईच्या जातीनं असं लचकत मुरडत चालायचं कशी विसरलीस तू मग जाबाई बापू म्हणतात तशी मोडत माडत चाललो तुम्ही बसा हो जमला बापू काय वाटतं जमला जमला वा वा जमला. वा एक नंबर एक नंबर हा? आणि आता कधी काळी जर चौकामध्ये तुझी मुलांनी छेड काढली तर त्यांना तू कशी प्रत्युत्तर देशील ते देखील यांना करून नका बाय चांगली चपले नसत
तू अशी पहिले करत होतो, आता तसं नाही करावाचा. मग आता कन लाजावाचा नाही जी. लाजावचा हा. म्हणजे लाजाचाही शिकवल्या. अजी तुम्ही बघा एक एक गोष्ट. बाई कशी नाशील तू. बापू मी मोठ्यान खतरनाकच लाजतो. हो हो. कशी लाज माहिती आहे बापू? हा. बापू पालठेल्यावरचे पोरगी म्हणतील ना को कोंबले आज तू मस्त बड्या दिसतायस म्हणून, तर मी कशी लाजीन माहित आहे बापू? हा. आवा माय. जमला जमला का जमला का म्हणतेस मामाजी? हा. घोडा तर दान सोडून परत होता. हे हे असं शिकवलं का मी तुला? का शिकवल्या माझ्या पोरीले? तुझ्या लक्षात कसं राहत नाही? अगं आपली जर कुणी छेड काढली किंवा तारीफ केली तर त्यावेळेस आपण कसं प्रत्युत्तर द्यायचं? असं कमरेवर हात ठेवायचा, असे केसातून हात फिरवायचे आणि मग इश्शा असं म्हणायचं म्हटलं होतं ना. जावई बापू म्हणजे तशी फुस न करणं. ईश्या जमला जमला जमला. आणि आता उद्याची डान्स कॉम्पिटिशन आहे, त्याची तुझी प्रॅक्टिस कुठपर्यंत आली ते यांच्या देखा तिथे करून दाखव. यांच्या देखत हो. पण माझ्या बापूच्या समोर मस्त लाज लागते. ए हा असा वेंद्रेपणा तिथं नाही चालत. हो तिथे प्रत्येक गोष्टीवरती मार्क असतात मामाजी. हो. चालण्यापासून बोलण्यापासून दिसण्यापासून तर कॉस्ट्युम पर्यंत. हो. हा? आणि मग तिथे तर हजारो प्रेक्षक राहणार आहेत. इथे तुझे एकटे बापू आहेत, इथेच जर घाबरत असतील तर तिथे काय परफॉर्मन्स करणार आहेस तू? हो बाई तू मला 1000 प्रेक्षक समज. हो यांना 1000 प्रेक्षक समज. तुम्ही बसा. तुम्ही बसा. पण तुम्ही सुरू करून द्या ना जी. नाही त्याच्या हाताने सुरू करतेस, तुले नाही करता? बापू यायचा पायगुण मस्त चांगला आहे, कोणताही काम हे सुरू करतात नाही ते. हो जी. तुम्ही बसा. तुम्ही बसा. हो थांब जरा सजनी, करतो या मागणी, पाहिजे तू देशील का? अजिबात नको देऊ. अजिबात देवाचं नाही काही. पाहिजे तो देशील का म्हणजे माझी पोरगी अशी चमात्यावर आली आहे, कोणी यावं ना काही विचारावा. अजी हा आमच्या कार्यक्रमाचा भाग आहे. कापून टाका तेवढा भाग. तुम्ही बसा. तुम्ही बसा. आमचा कार्यक्रम आम्हाला सादर करू द्या. बसा. बसतो. थांब जरा सजनी, करतो या मागणी, पाहिजे तू देशील का? पुरा धोतर नाकामध्ये टाव का तुझा? चांगली आमची गाडी रुळावर येते आणि मधातच तू. बापरे मला एक सांग, हिचा कार्यक्रम बघायसाठी तू उद्या येणार आहेस ना? हो. शेवटच्या लाईनीमध्ये बसायचं आणि गडबड गोंधळ अजिबात करायचा नाही, नाहीतर तुझ्यामुळे हिला मिळणारा बक्षीस निसटून जाईल. समजलं? कोटवरी आलो होतो मी. पाहिजे तू देशील का इथं होते तुम्ही. धन्यवाद मामाजी, आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. वा का टायमिंग आहे मामाजीची. परफेक्ट वेळी सांगितलं त्यांनी. वा धन्यवाद मामाजी. थांब जरा सजनी, करतो या मागणी, पाहिजे तू देशील का? लाडी गोडी नको न छेडाछेडी नको, चल बाजूला होशील का? थांब जरा सजनी, करतो या मागणी, पाहिजे तू देशील का? लाडी गोडी नको न छेडाछेडी नको, चल बाजूला होशील का? अरे मी करतेच
करतोय मागणी पाहिजे तू देशील का लाडी गोडी नको न छेड नको चल बाजूला होशील का बरं मी 36 नखरे वाली मला लखाची मागणी आली मी 36 नखरे वाली मला लखाची मला मंदिर जावडीची शेंग टचटचून भरलंय अंग मला मंदिर जावडीची शेंग टचटचून भरलंय अंग भिंगरी बाणी किती मी नाचू ओर होय वर खाली भिंगरी बाणी किती मी नाचू ओर होय वर खाली 36 नखरे वाली मला लखाची मागणी आली मी 36 नखरे वाली मला लखाची मागणी आली किती रूपावर माझ्या मरते किती धुरती उपाशी मरते किती रूपावर माझ्या हरते किती धुरती उपाशी मरते गर्दी मधुनी तुला मेहरले असले बाय मी गाले गर्दी मधुनी तुला मेहरले असले बाय मी गाले 36 नखरे वाली मला लखाची मागणी आली मी 36 नखरे वाली मला लखाची मागणी आली आमदार सजनी करतोय मागणी पाहिजे तू देशील का लाडी गोडी नको न छेड नको चल बाजूला होशील का अरे मी 36 नखरे वाली मला लखाची मागणी आली मी 36 नखरे वाली मला लखाची मागणी आली त्या डान्स कॉम्पिटिशन मध्ये तू भाग घेतलायस का आणि आपल्या घरच्या फरशा फोडत आहेस बाई मस्त नाचलीस तू खरंच कोमल तुझं नृत्य छान झालं गाणं पण छान झालं परंतु काही काही ठिकाणी शब्दागणिक चेहऱ्याचे हावभाव थोडे कमी पडत आहेत ते वाढत हा बाई भाव कमी पडत आहे लाखोची नाही करोडोची मागणी कर हो करोडोची मागणी कर बरं मग आता झालं ना सगळं हो आता हे काढून द्याल चला ना जी कोटी चालल्या येतं काय शास्त्र आहे त्याचा मानता तरी पण याच्यात मानापानाची गोष्ट काय कागा बापू किती बोलत राहतेस का जवळशी तुम्ही लवकर या हो जीव पण मामाजी तुम्हाला आमची अडचणच माहित नाही अहो तो जो तिला ड्रेस आणून दिला ना मी तो पाहिजे तसा तिच्या फिटिंग मध्ये बसला ना तर काही ठिकाणी पिनं वगैरे लावून ऍडजस्ट करून दिलेला आहे आता काही ठिकाणी तिचा हात पुरत होता काही ठिकाणी मी तिला मदत केली आता ते काढून द्यायसाठी मला जावंच लागेल की नाही आता काढी ना काढेल माझी पोरगी
हो काडीला काढेल आणि त्या काडीने तिच्या पाठीला वगैरे दुखापत झाली म्हणजे तर माझ्या मुलीला होईल. अच्छा, म्हणजे तुमची मुलगी हो आणि माझी कोणीच नाही. तुमची कोण? माझा तर जीव. माझा जीवारा हो, माझा जीवारा हो. जन्माला घालावाला किती तकलीफ झाली तर माझ्या मला माहित आहे. जसा काही उपकारच केलास आमच्या. हा? काय नाही या पैसा सांगा कशासाठी येणार केले तो. ही आहे खरी महत्वाची गोष्ट. हा मामाजी आज मी तब्बल 2 दिवसाच्या सुट्ट्या घेऊन मुक्कामाने आलो आहे. हा म्हणजे संध्याकाळी आपलं जेवण वगैरे झाला की आपण लग्न या विषयावर चर्चा करू, कारण बरेच दिवसापासून तुम्ही लग्नाची तारीख लांबवत आहात. हा, पण आम्ही 2-4 दिवस घरीच नाही आहोत मुक्कामाना आल्या. काऊन कुठे चालल्या? लग्नाला चाललो बाहेर गावी. कुठे? डोटमा घरी टेके पारला. हो का? हो म्हणजे काही जवळच्या नातेवाईकाचं लग्न आहे का? हो हो हो. अरे वा वा वा, हा तर दुग्ध शर्करा योग झाला मामाजी. म्हणजे कसं आहे ना, या निमित्ताने तुमच्या सर्व नातेवाईकांसोबत माझा परिचय होईल. लग्नाच्याच पूर्वी जावयाला धरू धरू हिंडते, हरखंड नाही आहे म्हणते. पण मामाजी आता तसा जमाना नाही राहिला. जमाना नाही राहिला, जमान्यातले लोक तेच आहेत. तोंडावर वेगळा ना पाठीमागे वेगळा बोलते. आणि लग्नाची तारीख म्हणता 31 मार्च. 31 मार्च? हो. नाही नाही मामाजी, ही तारीख बदलावा, ही तारीख आपल्याला जमणार नाही. काहून? काहून म्हणजे मी भलेही माझ्या परिस्थितीनुसार जास्त शिक्षण घेतलं नसेल आणि कोणाच्या घरी नोकरच असेल, परंतु माझ्या सोबतीचे मित्रमंडळी आहेत ना, ते चांगल्या चांगल्या पदावर सरकारी नोकरीमध्ये आहेत. हा? आणि आता 31 मार्च हा त्यांचा कार्यालयीन दिवस अत्यंत महत्वाचा दिवस असतो. हो. मग ते आपले कामकाज सोडून खरंच माझ्या लग्नाला येतील का हो? काहून नाही येतील? आणि नाही येतील तर मुख्यमंत्र्याला फोन लावून 4 दिवसाच्या सुट्ट्या जाहीर करायला लावीन माझ्या पोरीच्या लग्नासाठी. हा मग ठीक आहे. मुख्यमंत्र्याला फोन लावाल तुम्ही? मग म्हणजे तुम्ही कोण आहात? अरे मतदाता आहे मी. त्याला मत देऊन खुर्चीवर बसवू शकतो तर मत किचून खुर्ची हलवू शकतो. 5 लाख पत्रिका छापल्या का फुकट हो? 5 लाख पत्रिका? मग एवढे रिश्तेदार आहेत तुमचे? बाबा, रिश्तेदाराचे रिश्तेदार, रिश्तेदाराचे रिश्तेदार, रिश्तेदाराचे रिश्तेदार, किती आमचे रिश्तेदार. नाही नाही, ते सगळं ठीक आहे मामाजी, पण एवढ्या लोकांची व्यवस्था तुम्ही करणार कशी? 51 गावच्या साऊंड सर्व्हिस चांगलो आहे, तरी 52व्या सोबत बोलणं सुरू आहे मला. 51 गावचा साऊंड सर्व्हिस? मग पण तेवढा मोठा पाल पेंडाल ताणायला जागा तर पाहिजे ना मामाजी? 19 किलोमीटर जंगल कापत आहो ना. 9 जेसीबी सुरू आहेत, रात दिवस झाला. हो? मग बाप रे, खूप मोठाच थाट होणार आहे मग. मग नाही मामाजी, माझी एकच विनंती आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने काय करता ते करा. आपल्याला त्याबद्दल काही बोलायचं नाही आहे, परंतु ह्या लग्नामध्ये आमच्याकडून येणाऱ्या पाहुण्यांचा तुमच्याकडून कुठलाही अपमान होऊ नये याची मात्र खबरदारी घ्या. काळजीच करा नको, कोणाचाच अपमान होणार नाही. मी आहे तोपर्यंत. मारीन काय समजतेस तू मला? तो इशारे करते. हे जशी नाहीचे माय तशीच होती. एसटीत बसवून आणत होतो, कंड्रायव्हरने डोळा मारला, भडवेला घरावर एसटी आणलं. बापरे, 8 दिवस घराजवळ टिलिंग वाजले, चलणं व म्हणून. म्हणजे मामाजी एवढ्या देखण्या होत्या आमच्या सासूबाई? देखण्या होत्या, नुसती नजर टाकलं तरी 8-10 लोक 24 तास आमच्या घरी बसले राहिले. 2 किलो तिखट टाकून डोळे फोडलो, तेव्हा 2-4 वर्ष राहिली ना मेली. नाही तर बाजारात बसवलं नव्हतं घरामध्ये. नाही पण मामाजी, तुम्ही काय म्हणा, हा मामीवरती अन्याय केला तुम्ही. बापा मामाजी, विटेवर पाय ठेवून बसलात, स्वतःला का विठ्ठल समजता का हो तुम्ही? विठ्ठल समजून तर रुक्मिणी नाही आणावं लागेल. आता तुमच्या सोडून आपल्या लगन उरकावू का? नाही नाही, पण मामाजी महत्वाचं बोलायचं म्हणजे असं आहे की आमचे जे म्हणजे ज्या घरी मी नोकर आहे ना, त्या घरची मंडळी ही सगळी प्रतिष्ठित आणि सुशिक्षित आहे. हा? त्यामुळे त्यांचा अपमान होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे, कारण त्यांचा अपमान तो माझा अपमान आणि माझा अपमान तो तुमचा अपमान. कोणाचाच अपमान होणार नाही. हा, आणि जेवणाबद्दल बोलणे अत्यंत महत्वाचं आहे मामाजी. हो, तुम्ही आम्हाला जेवण साधच द्या, पण व्यवस्थित द्या. तुम्ही जेवणाचं टेन्शनच नको घ्या जावई बापू, अशी महाथाली सजवणार आहे.
अर्धा तास लोक विचार करतील हा खाऊ का हा खाऊ. चुरपाचे 25 आयटम आहेत. पावचे 25 आयटम. हो. बापरे. कमालच आहे. बरं काही असो मामाजी, परंतु आमच्या पाहुण्यांची चांगली नीट व्यवस्था करा म्हणजे झालं. हं? बरं मामाजी, आता तुम्ही मुक्काम नाही म्हणता, नाही मुक्काम नाही. तर कोमलशी 2 शब्द बोलून तरी येतो. ह. येथूनच बोला, आतमध्ये नाही. काऊन? नाही अजी पण मामाजी तुम्ही असा काऊन विचार करताय? नाही, आतमध्ये बुई होते. बरं बाबा ठीक आहे, मी तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही, इथूनच बोलतो. कोमल, कोमल. झोपली. झोपली? हो, गलंडली का झोपते? गलंडली का झोपते? अजी पण तिच्याशी महत्वाचं एक बोलायचं होतं ना, ते नाही का, मापासाठी तिचा ब्लाऊज पाहिजे होता. तर माझी शर्ट नाही आणा. येथून कापा आणि येथून कापा, झाला ब्लाऊज. म्हणजे तुम्ही मला मूर्ख समजता का? अहो, तुमच्या शरीराची ठेवण कशी, तिच्या शरीराची ठेवण कशी? आता माझा शर्ट माझ्या मुलीला होतात, तर येथून आणि येथून कापल्यावर ब्लाऊज नाही होईल का? अजी पण मामाजी. नाही. बरं ठीक आहे, तर कोमलला जातो म्हणून तरी सांगतो मग. तो येथूनच सांगा. हो बाबा, नाही जात आतमध्ये. झालं. कोमल, कोमल. ओके बाय. अजी, अजी नाही झोपली आहे. नाही, तो तिचा आत्मा बोलला. तिचा आत्मा? हो. म्हणजे माझी कोमल नाही मेली, जितीच आहे. झोपेमध्ये बोलायची सवय आहे. अजी किती सवय आहे तुमच्या मुलीला? हा? गलंडली का झोपते म्हणता, झोपेमध्ये बोलण्याची सवय. हे बघा मामाजी, लग्न झाल्यानंतर या सगळ्या सवयी तुटल्या पाहिजेत. नाही तुटेल तर औषध सांगतो ना ती. कोणती? कानात सांगू का बाहेरची सांगू? नाही, बाहेरची सांग. हा, सहज पाहिलं सहज. हो. तो झोपायच्या पूर्वी 2 थेंब तोंडामध्ये टाकायचा, मग करते. हा, आणि मग तिला झोप लागल्यानंतर तिच्या तोंडाला मुंग्या नाही लागतील? मुंग्या कशा लागतील? काऊन? माकोडे लागतील. ठीक आहे मामाजी. बाबा मामाजी, हा, या पंख्याचे पाते कुठे गेले? भासाची तो पंखा नाही आहे, मग तो ढोरगांच्या बांधून ठेवलो. गुरगांच्या? हो. काऊन? लग्नाचा व्यापच तेवढा आहे ना, जिकडे तिकडे लक्ष ठेवण्यासाठी कोणी पाहिजे म्हणून. वा वा, का आयडिया आहे जी तुमची. मस्त जबरदस्त आयडिया. पण मामाजी, लग्नाच्या तारखेपर्यंत हा असंच बांधून ठेवला राहील तर जिवंत राहील का? खाना पिणं व्यवस्थित आहे. हो ना? हो. ठीक आहे. थोडसा मोठा झाला तर त्याच्यावर बसून येईल. तुमच्या गावाला येईल नाही? का जी, मोठी इच्छा घेऊन आलो होतो जी मुक्कामाची, पण आता नाही म्हणता मामाजी. चांगले नवीन नवीन कपडे. हा, फुगा कायला आणल्या होत्या? अजा फुगा नाही आहे, हा. हे हवेची उशी आहे. अच्छा. मला उशीशिवाय झोप नाही लागत मामाजी. माझ्या पोरीला तसाच आहे. कसा? उशीशिवाय झोप नाही लागे म्हणतो. नाही, पण ही उशी मी डोक्याच्या खाली घेत नाही काही. हा, ही उशी फक्त मी अशी पोटाजवळ ठेवतो आणि असा हात ठेवून झोपतो, म्हणजे झोप कशी छान लागते. हो. नाही का? नाही का? बरं, येऊ? हा? येऊ का म्हटलं? कायले? अरे बाबा, नवरदेव बनू नको येऊ का? नवरदेव बनून या, असे नको या. ठीक आहे, ठीक आहे. शपथी करणार आहो घराले. हो 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 पेंटर बोलावलं. हो हो. गणपतीचा फोटो काढता खिडकीजवळ. हा? गणपतीचा फोटो. हो हो. बरं, नमस्कार. बापरे, एवढे हात जड झाले का जी तुमचे? साधा नमस्कार नाही म्हणू शकत? बापरे, 2 तास झाला. जातो जातो म्हणते, पण हा काय जाणार? हा, पाहाला सोमदेव संगी. हा 8-10 दिवस जर घरी राहिला ना, जु 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 जु
नाही जातो ना लवकर पत्रिका घेऊन येतो नाही तर हा गणपती आमच्या घरी बसलाच म्हणून समाज संपूर्ण ग्रामवासी उपास धरा आमच्या घरच्या लग्नात येऊन सोडा घाबराचा नाही पदार्थावर पदार्थ